नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये। सकाळचे 7 वाजलेले आहे आणि इथे मी सृष्टीच्या टिफिनची तयारी करत आहे। सृष्टीच्या शाळेमध्ये आज एक प्रोग्रामही आहे, त्यामुळे थोडेसे फ्रूटही तिच्यासोबत मी दिलेले आहेत आणि आज सृष्टीने मला मोठं सरप्राईज दिलेलं आहे आणि ते मी तुमच्याबरोबर पुढे शेअर करणारच आहे। सृष्टीची तयारी वगैरे करून दिली आणि त्याच्यानंतर आता सृष्टी शाळेत गेलेली आहे आणि आज मला वरण बनवायचं होतं, त्यामुळे घरामध्ये मी वरण शिजवायला ठेवलं आणि तिथपर्यंत मग बाहेरचा पोर्च वगैरे छान आवरून घेतला, झाडांनाही छान पाणी दिलं आणि इतक्या घरात जाऊन बघितलं तर पूर्ण वरण करपलेलं होतं। बघून तर खूपच वैताग येत होता, परंतु मग त्याच्यानंतर ती करपलेली कढई स्वच्छ करण्यासाठी मी एक हॅक वापरलेला आहे। त्यासाठी मग त्या कढईमध्ये मी आधी पाणी गरम करून घेतलं आणि त्यामध्ये मग आपला भांडे घासण्याचा जो लिक्विड असतो तो टाकला, त्याचबरोबर त्याच्यामध्ये लिंबूही पिळून टाकला आणि या हॅकमध्ये इनो किंवा खाण्याचा सोडाही आपण टाकू शकतो, परंतु आता माझ्याजवळ काही तो अवेलेबल नव्हता, त्यामुळे फक्त मी लिक्विड आणि लिंबूच त्याच्यात पिळून घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर मग आता बाहेरच्या साईडने ही कढई अशी करपलेली होती, त्यामुळे ते कढईमधलं पाणी मी एका वाटक्यात काढलं आणि त्याच्यामध्ये मग ती अजून थोडा वेळ बुडवून ठेवली आणि मग त्याच्यानंतर आपल्या कडक घासणीने ती छान स्वच्छ करून घेतलं आणि कमी मेहनतमध्ये माझी कढई छान स्वच्छ निघालेली आहे। हा हॅक मला माहीत नव्हता, त्यावेळेस जर असं दुधाचं पातेलं वगैरे करपून जायचं किंवा मग चहा वगैरे एखाद वेळेस आपल्याला विसर पडतो आणि मग चहाचं पातेलंही असं करपून जातं, मग त्यावेळेस मला खूपच असं वैताग यायचा, परंतु जेव्हापासून मला हा हॅक माहीत झालेला आहे तेव्हापासून अगदी कमी मेहनतमध्ये भांडे छान स्वच्छ निघतात। त्यानंतर नवीन अजून वरण वगैरे बनवलं, जेवणं आटोपली आणि त्याच्यानंतर मग छान सगळी भांडे स्वच्छ करून घेतली। इतक्यात कॉलनीमधल्या एका मावशीने आज गहू तांदळाचे पापड बनवलेले होते, तर त्यामुळे त्यांनी हे पीठ खायला मला दिलेलं होतं, तर मग त्या पिठामध्ये छान थोडंसं तेल टाकलं आणि थोडीशी चटणी टाकून छान त्या पिठाचा आनंद घेतला। इतक्यात कपडेही धुवून झालेले होते, त्यानंतर मग ते मी वाळवायला घेतले आणि मग उत्कर्षही घरी आलेला होता, मग तो मला एक एक कपडे असे टबमधून काढून देत होता। लहान मुलांना त्यांच्या खेळण्यांपेक्षा आपल्या कामामध्ये जास्त इंटरेस्ट असतो आणि जेव्हा ते मोठे होतील तेव्हा मात्र या कामांचा त्यांना कंटाळा यायला लागेल। कपडे वाळवते तिथपर्यंत सृष्टीने मला आज कसं फसवलं तेही मी तुमच्याबरोबर आज शेअर करते। आज सृष्टीच्या शाळेमध्ये बक्षीस समारंभ होता आणि आज तिला बक्षीस भेटतं की नाही भेटतं ते आम्हालाही माहीत नव्हतं, त्यामुळे मग शाळेतून आल्यानंतर तिने अशी माझ्याशी गंमत केली आणि असं चेहरा खाली पाडून ती शाळेतून आली आणि मला बक्षीस भेटलं नाही असं ती सांगत होती आणि त्याच्यानंतर मग तिने असं मस्तपैकी मला सरप्राईज दिलं आणि तिला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस भेटलेलं होतं। त्यांच्या शाळेतर्फेच ही एक परीक्षा घेतली जाते आणि त्याच्यामध्ये बाकीचं अभ्यासक्रमाचं आणि बाकीचं जनरल नॉलेजचे असे प्रश्न त्याच्यात विचारले जातात आणि आत्ता सध्या तर तिला मी ट्यूशन लावलेली नाही आणि मीच घरी तिचा अभ्यास घेते आणि सध्या मी ही नवीनच आता यूट्यूबचं चॅनल ओपन केलेलं असल्यामुळे थोडंसं मी तिला कमी वेळ देते, त्यामुळे तिने पहिले मला फसवलं तर मला ते खरंच वाटत होतं, कारण की मी कुठंतरी कमी पडली असं मलाही वाटत होतं। त्यानंतर मग तिने मला ते सरप्राईज दिलं तर खरंच मला खूप मनापासून चांगलं वाटत होतं आणि खूपच आनंद झाला। त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही चहा घेतला आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळची देवपूजाही मी करून घेतली आणि चहा बनवली, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की चहापत्ती संपलेली आहे आणि त्यानंतर मग सरांनी ही चहापत्ती आणली आणि त्या चहापत्तीच्या आनंदापेक्षा त्याबरोबर फ्री मिळालेल्या डब्याचा जास्तच आनंद होता आणि सृष्टीचा ब्रश मी गावालाच ठेवून आलेली असल्यामुळे मग तिच्यासाठी ब्रशही आणला
संध्याकाळचा स्वयंपाक आता मी बनवणार होती. इतक्यात मुलांना थोडीशी भूक लागलेली होती. मग त्यामुळे त्यांना थोडेसे फ्रूट कापून दिले आणि त्याच्यानंतर मग आज पनीरची भाजी बनवायची आहे. त्यामुळे मग त्यासाठीची पूर्वतयारी मी करून घेतली. पनीरची भाजी म्हटल्यावर कांदा आणि टोमॅटोची पेस्ट तर लागतेच. मग ती पेस्ट आधी काढून घेतली आणि त्याच्यानंतर मग जे पनीर होते त्याचे लहान लहान तुकडे करून घेतले. पनीरच्या भाजीमध्ये मी अशी लसूणची चटणी वाटून घेते. मग ती आधी वाटून घेतली आणि त्याच्यानंतर छान अशी पनीरची भाजी बनवून घेतली. रात्रीचे जेवण, भांडे वगैरे आटोपले आणि त्यानंतर कितीतरी दिवसांनी आज आम्ही रात्री शतपावली करण्यासाठी बाहेर निघालो. आणि कॉलनीतील ताई वगैरेही सोबतच होत्या. त्यामुळे मग शतपावली तर बाजूलाच राहून जाते आणि चांगल्याच आमच्या गप्पा रंगून गेलेल्या होत्या.